लर्निंग इज इंडीड अ फन विथ लर्न इझी स्वयं. खरंच अभ्यास करणं ही एक मजा आनंद असला पाहिजे जर तुम्ही लर्न इझी स्वयं या चॅनलसोबत तुमचा अभ्यास करत आहात. लर्न इझी स्वयं या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करून आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 10वीचा इतिहास विषयातील 5वा धडा प्रसार माध्यमे आणि इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या व्हिडिओची पहिली पेज फर्स्ट स्लाईडच पाहिलीत त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रसार माध्यमे आणि त्यांचा इतिहास अभ्यासताना आपण नक्की कशाचा अभ्यास करणार आहोत. या अभ्यासापूर्वी सर्वप्रथम माझा चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ, माझा प्रयत्न तुम्हाला प्रामाणिक वाटत असेल, आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. चला तर मग सुरुवात करूयात प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाची. बघा, प्रसार माध्यमे म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकात दिलेलं काय आहे ते सगळं बाजूला ठेवून एक गोष्ट सोपी सांगते. म्हणजे आत्ता मी तुमच्या सगळ्यांसमोर यूट्यूब नावाच्या एका प्रसार माध्यमाच्या साहाय्यानं शिकवत आहे. कोरोनामुळे सगळं बंद झालेलं आहे, शाळा सुरू नाही आहेत, पण पूर्णतः आपलं जीवन थांबलं आहे असंही म्हणता येणार नाही. थोडे दिवस कोरोनाच्या लॉकडाऊननंतर काही बंधनं शिथिल झाली, मग हळूहळू तुमच्यापर्यंत अभ्यास पोचायला सुरुवात झाला. मग या सगळ्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका काय होती, किंवा रोज सकाळी येणारं आपल्या घरचं वर्तमानपत्रही बंद पडलं होतं. मग तेही ई आवृत्तीच्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्याद्वारे तुमच्यापर्यंत आलं. म्हणजे प्रसारमाध्यमांची जी रूपं आहेत ती हळूहळू बदलत गेली. पूर्वीच्या काळी कोणती प्रसारमाध्यमं होती? मग नक्की सगळ्यात पहिल्यांदा एखादी बातमी पोहोचवणं, दूरपर्यंत तिचा प्रसार करणं, यासाठी काय काय होतं इथून सुरुवात करून आजच्या काळातल्या अगदी यूट्यूब म्हणजे नवीन तयार झालेल्या सोशल माध्यमांपर्यंत आपण येणार आहोत. चल बघूयात. या पाठामध्ये साधारणतः आपण वर्तमानपत्रे आणि त्यांचा मूळ इतिहास पाहणार आहोत, नियतकालिके आणि त्यांची सुरुवातीची काही वर्ष आणि तदनंतरचा त्यांचा इतिहास, वेब पत्रकारिता जी मी तुम्हाला आता ई आवृत्ती सांगितली, न्यूजपेपरची तुमच्यापर्यंत येते ती, तदनंतर आकाशवाणी, सोप्या भाषेत आपल्या सांगायचं तर रेडिओ मिर्ची, त्याही पूर्वीचं म्हणायचं तर आकाशवाणी म्हणजे रेडिओ, जो भारत सरकारच्या माहिती प्रसारण खात्यामार्फत प्रसारित केले जाणारे केंद्र होते. आणि आता तर प्रायव्हेट रेडिओ मिर्चीसारखे चॅनलही निघालेले आहेत. त्यांचा पूर्वीच्या काळात सगळ्यात पहिली सुरुवात कशी झाली, अर्थात भारताच्या अनुषंगानं आपण सगळे पाहणार आहोत. तदनंतर दूरदर्शन म्हणजे तुमचे टेलिव्हिजनची सुरुवात भारतात केव्हा झाली आणि तिथून पुढे टेलिव्हिजनचा प्रवास भारतामध्ये कसा झाला, या अनुषंगानं आपण या 5ही प्रसारमाध्यमांची ओळख, त्यांचा इतिहास, त्यांची आवश्यकता आणि त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचं आकलन पण करायचं आहे. पण ते आकलन चिकित्सक असलं पाहिजे. मिळणारी माहिती योग्य आहे का अयोग्य आहे हे कसं पडताळायचं, या सर्वांचा अभ्यास आपण संपूर्ण पाठात बघणार आहोत. तदनंतर या प्रत्येकाशी संदर्भित व्यवसायाच्या संधी, आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या संधी कोणत्या आहेत हेही या आपण पाठाच्या शेवटी बघणार आहोत. सुरुवात करूयात वर्तमानपत्रे आणि इतिहास यांच्याबरोबर. हे जे स्नॅपशॉट आहे हे अगदी तुमच्या पुस्तकातलं मी घेतलेलं आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. पुस्तक समोर घ्यायचं आणि मग आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. प्रसारमाध्यमांची ओळख म्हणजे या 5 प्रसारमाध्यमांची ओळख, या 5 प्रसारमाध्यमांचा इतिहास, त्यांची आवश्यकता, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणती आहेत ते बघणार आहोत. तत्पूर्वी नक्की प्रसार माध्यमे म्हणजे काय आणि त्यांची व्याख्या काय असेल ते बघूया. प्रसार माध्यमे हा शब्द 2 स्वतंत्र शब्दांचा तयार झाला आहे. प्रसार म्हणजे दूरपर्यंत पोहोचवणे, माध्यम म्हणजे सोर्स ज्याद्वारे आपण ती माहिती पोहोचवणार आहोत तो. या दोन्हींचा मिळून प्रसार माध्यमे हा शब्द सुरू झाला. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी हे प्रसाराचं साधन काय होतं तर गावोगाव दवंडी पेटवली जायची. राजाचे जे उद्घोषक असायचे, अनाऊन्सर्स असायचे, ते मोठा ड्रम, भारतीय वाद्याचं नाव माझ्या लक्षात येणार नाही, पण ते मोठ्या ढोलावर ते दोन्ही काठ्या वाजवून दवंडी द्यायचे एकाकडून. आणि मग ती जी दिलेली दवंडी आहे ती एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जायची. अशा पद्धतीनं बातमीचा प्रवास सुरू राहायचा. म्हणजेच काय तर एखादी माहिती एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूरवर पोहोचवणे. पूर्वीच्या काळी माध्यम नव्हतं तर माणूसच ती गावोगाव दवंडी पिटवत होता. आणि नंतर मग मुद्रणकलेचा वगैरे शोध लागल्यानंतर छापील माहितीच्या स्वरूपात पुस्तकं तर आली, पण रोजच्या रोज माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही वेगळी प्रसारमाध्यमे यांचाही जन्म झाला. प्रसारमाध्यमांचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा प्रभात लेखमालेत छापून आलेल्या लेखापैकीचा एक स्नॅपशॉट मी इथे घेतला आहे. कारण बघा, मागे मी तुम्हाला स्लाईडच्या मदतीनं ह्या 5ही
प्रसारमाध्यमांची जी ओळख करून दिली तीच मी अगदी थोडक्यात इन शॉर्ट त्या वेबचार्टमध्ये दाखवलेली आहे, ती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. पण या चित्रात सगळ्यात शेवटी बघा, वरील संक्षिप्त स्वरूपात दिलेल्या 5ही प्रसारमाध्यमांच्या सविस्तर अभ्यास आपण उतार्यावरील प्रश्नांच्या माध्यमातून, म्हणजे कडेला कोपऱ्यात मी उतार्यावरचे प्रश्नही देणार आहे आणि त्याचबरोबर एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला जर तुम्ही विचार केलात तर मी तुमचा कंटेंट जो आहे तो स्पष्ट करून सांगणार आहे. चला मग सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात. वर्तमानपत्र. वर्तमानपत्राची नक्की व्याख्या काय आहे ते आपण पाहूयात. वर्तमानपत्र संकल्पना स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. बघा, मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठराविक वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. मग ही अशा पद्धतीची वर्तमानपत्र आपण सगळे नियमित पाहत असतो. पण बघा, नक्की वर्तमानपत्रांची सुरुवात भारतात केव्हा झाली तर इंग्रजांच्या आगमनानंतर वर्तमानपत्र भारतात सुरू झाली. छापील बातमी म्हणजे कागदावर छापलेली बातमी सगळीकडे सर्व दूर पोहोचण्यास मदत झाली आणि मग हे वर्तमानपत्र माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले. वर्तमानपत्रांची आवश्यकता, माहिती, उपयोग या अनुषंगाने या माहितीचा उपयोग आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तरात करू शकतो. बघा, प्रश्न जसा मी सांगितला, वर्तमानपत्रांचे उद्दिष्ट, महत्त्व, गरज आणि आवश्यकता. वर्तमानपत्रांनी छापील माहिती दूरवर पोहोचू लागली, म्हणजे त्या वर्तमानपत्रांची आवश्यकता स्पष्ट करा, महत्त्व स्पष्ट करा, अशा पद्धतीचा स्वाध्यायामध्ये तुम्हाला टिपा लिहा आलेला आहे. आणि त्याचबरोबर बघा, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, जसजशी नवनवीन वर्तमानपत्र आणि त्यांची वैशिष्ट्ये मी पुढे सांगेन तेव्हाही तुम्हाला या प्रश्नाचा उपयोग करता येईल. वर्तमानपत्रे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन म्हणून सर्वपरिचित झाले. वर्तमानपत्रामुळे काय होतं, चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे हे एक ऐतिहासिक दस्तऐवज असतात. बघा, चालू घडामोडी आणि शिवाय ऐतिहासिक दोन परस्पर विरोधी शब्द इथे आलेले दिसतात. पण बघा, आजचा जर तारखेचा विचार केला, आता आपण 5 सप्टेंबर अलीकडेच होऊन गेला शिक्षक दिन, 5 सप्टेंबर 2020 या तारखेचा जर विचार केला तर अजून 20 वर्षांनी जेव्हा तुम्ही पूर्णतः मॅच्युअर्ड पर्सन असाल, एक मोठी व्यक्ती असाल, त्यावेळी तुम्हाला कोरोनाच्या काळातला शिक्षक दिन कसा साजरा झाला होता बरं, मग त्या तारखेच्या अनुषंगानं जेव्हा तुम्ही त्या काळातल्या 5 सप्टेंबर 2020च्या बातम्या 20 वर्ष मागे येऊन म्हणजे आपल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या शिक्षक दिनाच्या अनुषंगानं पाहाल, तेव्हा ते वर्तमानपत्र हे एक ऐतिहासिक दस्तऐवज असेल. म्हणजेच बघा, वर्तमानपत्रे आपल्याला स्थानिक स्वरूपाच्या म्हणजे आपण जिथे राहतोय त्या स्थळांच्या बातम्या तर देतच देतं, देशांतर्गत म्हणजे देशातल्या आपसातल्या इतर राज्यांच्या बातम्या आपल्याला आणि आपल्या राज्याच्या बातम्या इतर राज्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. पर्यायी आपण संपूर्ण देशाची माहिती तर घेतो, पण काही बातम्या या जागतिक स्वरूपाच्या सुद्धा आपल्याला वर्तमानपत्रांद्वारे मिळत असतात. वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी. आता बघा, वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्राचीन काळामध्ये वर्तमानपत्रांची सुरुवात कशी झाली. खरंच मग पेपर 10-12 पानांचा असायचा का, कसं नुसता कागद होता की छापील माहिती होती, का दगडांवर कोरीव लेखांवर काही लिहिलं जात होतं, बघूयात. तत्पूर्वी बघा, पुढील उतार्यांचे वाचन करून इथे उजव्या कोपऱ्यात काळ्या रंगाच्या ब्रॅकेटमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे प्रश्नांची उत्तरं, प्रश्न विचारलेले आहेत, उत्तरं तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा आहे, जाणून बुजून मी तिथे दिले. मी ओघामध्ये प्रश्न सांगणार आहे आणि स्पष्टीकरणही देणार आहे. प्रत्येक वेळी मी प्रश्न अगदी 1ली-2रीच्या मुलांना वाचून दाखवतात तसा दाखवणार नाही आहे वाचून. आता वर्तमानपत्रे केव्हा सुरू झाली, वर्तमानपत्र म्हणजे काय, वर्तमानपत्राचे उपयोग किंवा वर्तमानपत्रांमुळे कोणती मदत झाली, म्हणजे मागील पॅरेग्राफवर आधारित तुमचा हा पहिला प्रश्नसंच होता. तर दुसरा प्रश्नसंच आत्ता पूर्वासुरी या पॅसेजमधनं आपण पाहणार आहोत. इंग्लंडमध्ये राजदरबारातील ताज्या बातम्या म्हणजे इंग्लंडच्या बातम्या, त्यानंतर इजिप्तमध्ये काय लावले जाईल ठिकठिकाणी, रोम साम्राज्यातील सरकारी निवेदने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी मार्ग कोणता होता आणि का, या अनुषंगानं आपण आता वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी हा परिच्छेद पाहूयात. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख ठिकठिकाणी लावले जात. इथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं परिच्छेदातनं उत्तर मिळणार आहे. पुस्तक समोर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. स्लाईड शोसाठी मी इथे पॉईंट्स लिहिलेले आहेत, अन्यथा खरं तर पाठाचा स्नॅपशॉट काढूनच
ही उत्तरं शोधून दाखवणं अगदी श्रेयस्कर ठरलं असतं. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदांवर लिहून प्रांतोप्रांती वाटले जात. रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम वाटले जात. तर ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायना म्हणजेच डेली ॲक्ट म्हणजेच काय तर रोजच्या घटना नावाची वर्तमानपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. हे सगळं सार्वजनिक ठिकाणी लावत किंवा सरकारी आदेशांचे कोरे आदेश जे होते ते सार्वजनिक ठिकाणी सगळ्या लोकांना एका ठिकाणी पाहता येतील अशा ठिकाणी लावले जायचे. घरोघरी वर्तमानपत्र किंवा कागदांचे छापील लेख पोहोचवण्याची प्रथा तेव्हा नव्हती, ती हळूहळू सुरू झाली. 7व्या शतकात चीनमध्येही सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. इंग्लंडमध्ये महत्त्वाच्या घटनांची किंवा लढायांची पत्रके अधूनमधून वाटत असे. मग हा प्रश्न जो आहे तो मी तुमच्या परिच्छेदातल्या प्रश्नामध्ये तयार केलेला आहे. पुढे बघा, धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत, ते ताज्या बातम्या राजदरबारापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करीत असत. म्हणजे पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रांचा प्रवास कसा होता. खरंच वर्तमानपत्र नाव जरी उपलब्ध नसलं तरी काही कोरीव लेख किंवा छापील पानांवर लिहिलेले सरकारी हुकूम लोकांपर्यंत पोहोचवले जात. वेगवेगळ्या देशांच्या अनुषंगानं आपण पूर्वीच्या काळात कशा पद्धतीनं बातमी पोहोचवली जात हे पाहिलं. आता बघा, बेंगॉल गॅझेट या अर्थानं तुमच्या पुस्तकातला बेंगॉल गॅझेट हा जो परिच्छेद आहे पान नंबर 32वरचा, त्याच्या अनुषंगानं आपण बघूयात. बरोबर परिच्छेद मी मुद्दाम सेम टू सेम दिलेला आहे. पुस्तकातला शेजारी प्रश्न तुम्हाला दिसत आहेत आणि हा परिच्छेद छोटा आहे. दुसरा आणि तिसरा प्रश्न जो आहे तो आपल्या पुढच्या परिच्छेदावर आधारित आहे. पण बेंगॉल गॅझेटचे दुसरे नाव काय आणि ते कोणी सुरू केले हे तुम्हाला इथे कळेल. भारतातले पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. कलकत्ता येथे जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टिन हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले होते. आता पुढे खूप महत्त्वाचं आहे बघा, बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक का म्हटलं गेलं, त्यांचा फोटो आणि त्यातले काही प्रश्नही मी इथे दाखवते. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. रिकाम्या जागा, चुकीची जोडी यासाठी अत्यंत महत्त्वाचं. शिवाय थोडक्यात उत्तरे लिहा याच्यासाठीही यांच्यावरती एक प्रश्न येतो. बघा, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हणजे सगळ्यात पहिली सुरुवात करणारे मूळ संपादक, प्रथम संपादक म्हटले जाते. 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. इथे तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. पण दर्पण या वर्तमानपत्रात नक्की कोणकोणत्या प्रकारच्या बातम्या यायच्या ते आपण पाहूयात. बघा, दर्पण या अंकातील बातम्यांमधून आपणास, आता हाही परिच्छेद पुस्तकातला जशाचा तसा आहे, पण हे पाठ करणं गरजेचं आहे कारण कदाचित 2 मार्काचा प्रश्न जर आला तर कशा पद्धतीच्या बातम्या होत्या त्या अनुषंगानं बघूयात. दर्पण या अंकात सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इतिहास सापडतो. उदाहरणार्थ, कंपनी सरकारच्या 3 इलाक्यातील, म्हणजे अर्थात त्या काळी आपण पुन्हा एकदा साल बघूयात. साल जे होतं बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या दर्पणचं 1832, म्हणजे आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती आणि त्यामुळे कंपनी सरकारचे जे 3 इलाके होते त्या 3 इलाक्यांच्या मध्ये म्हणजे मुंबई, मद्रास आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 भागातून, अर्थात त्यांना नावही त्याकाळी वेगळी असू शकतात, 3 इलाक्यातल्या जमा खर्चाची, ब्रिटिश सरकारनं भारतीयांवर केलेल्या जमा खर्चाची यादी, अर्थात ते सगळे पैसे त्यांनी आपल्याकडनं घेतले. हा भारतीय स्वातंत्र्याचा वेगळा इतिहास ठरू शकेल. पण ती जमा खर्चाची यादी, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय आहे, शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक, म्हणजे आजकाल जे पॅनल किंवा समिती नेमले जाते त्या अर्थानं मंडळींची नेमणूक. कारण त्या काळात काही वेळा बघा, तुम्हाला टिळकांच्या काळातलं जरी आठवलं, पुढे 100 वर्षांनी आपण गेलो तरी साथीचे रोग सातत्यानं पसरत असत. त्यामुळे शहर साफ करण्याच्या ही काही बातम्या होत्या. हिंदू विधवांचा पुनर्विवाह करण्यासंदर्भातल्या बातम्या, सामाजिक बातमी, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, सांस्कृतिक स्वरूपातील ही बातमी, राजाराम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी, म्हणजे हे राजाराम मोहन राय यांचे समकालीन होते. राजाराम मोहन राय यांचा भारतीय इतिहासावर पगडा होता, अत्यंत सुशिक्षित आणि परदेशात शिकून भारताची मतं पहिल्यांदा परदेशात जागतिक स्तरावर मांडणारे राजाराम मोहन राय यांचीही दखल या मराठी वृत्तपत्रात घेतली गेली होती.
तदनंतर बघा दर्पणचा मुख्य अंक जो इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याची साधारण मी एक झलक दाखवलेली आहे. बघा, प्रभाकर वर्तमानपत्रात काय काय प्रसिद्ध झाले, समाज प्रबोधनाची कार्य करणारी कोणतीही 2 पत्रे आणि ज्ञानोदय वर्तमानपत्राचे ऐतिहासिक योगदान. आता प्रभाकरविषयी माहिती पाहिजे झाली तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वर्तमानपत्र सुरू केलं. त्यामध्ये 2 महत्त्वाच्या माहिती प्रसिद्ध झाल्या होत्या. फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. बघा, फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास, बंड हे शब्द सुरुवातीला होते, नंतर राज्यक्रांती हा शब्द ओघानं नंतर आला गेला. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे ही प्रभाकर या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. तदनंतर आपण बघूयात ज्ञानोदय. याच्यामधल्या माहिती जी आहे, ज्ञानोदय हे खऱ्या अर्थानं त्या काळातलं आधुनिक म्हणता येईल अशा पद्धतीचं वर्तमानपत्र होतं. कारण ज्ञानोदयमध्ये 1842मध्ये आशिया खंडाचा नकाशा छापण्यात आला. मुद्रणकला फारशी विकसित नव्हती, खूप मशिनरीज अवेलेबल नव्हत्या, टेक्नोसेवी कुठली आजकाल तुम्हाला जितक्या पटकन प्रिंट करता येतात तशा त्या काळी नव्हत्या. त्यामुळे नकाशा छापणं ही एक अत्यंत वेगळ्या पद्धतीची आणि नाविन्यपूर्ण घटना ज्ञानोदय या मराठी वर्तमानपत्राच्या काय म्हणतात शिरपेचा मानाचा तुरा ज्ञानोदयनं मराठी भाषेत खोचला होता. त्यानंतर 1851मध्ये युरोपचा नकाशासुद्धा ज्ञानोदयमध्ये छापण्यात आला होता. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मानही ज्ञानोदयकडे जातो. म्हणजे पहिले चित्र, युरोपचा नकाशा, आशिया खंडाचा नकाशा हे ज्ञानोदयमध्ये छापले होते. ज्ञानोदयमध्ये छापून आलेल्या बातम्याही खूप इंटरेस्टिंग होत्या. हाही प्रश्न एकदा रिपीट झालेला आहे. टेलिग्राफ म्हणजे विजेच्या साहाय्यानं बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून आपल्याला मिळते. चाक्या म्हसोबा. आता हा चाक्या म्हसोबा म्हणजे काय, तर तुम्हाला आज दिसते ती रेल्वे. त्या रेल्वेला भारतीय हे देवभोळे होते किंवा त्यांच्यावर धार्मिक गोष्टींचा पगडा अधिक असल्यामुळे त्यांनी त्या रेल्वेला चाकं असणारा म्हसोबा, चाकं असणारा देव या अर्थानं नामकरण केलं होतं. भारतातील प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षकाअंतर्गत छापून आली होती. 1857च्या संघर्षाच्या बातम्याही ज्ञानोदय या वर्तमानपत्रातून छापून आल्या होत्या. अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज. तदनंतर बघा, वर्तमानपत्र समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम आहे. समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे, समाजाच्या विचारात बदल झाला पाहिजे आणि जे बदल स्वीकारण्यासारखे आहेत ते बदल स्वीकारून समाजानं पुढं गेलं पाहिजे. हे त्या काळी 1800च्या दशकाच्या विचारात तुम्ही केलात, अगदी 1900च्या मध्यापर्यंत तुम्ही आला, 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आला तरी भारतीय समाजामध्ये धार्मिक कर्मकांडांना महत्त्व होतं. त्यामुळे समाजानं बदला या पद्धतीचं लेखन करणं म्हणजे अक्षरशः धैर्याचं म्हणावं लागत असेल. पण इंदुप्रकाश या वर्तमानपत्रानं त्या काळी विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला म्हणून त्यांना समाज प्रबोधनपर वर्तमानपत्र म्हटलं गेलं. तदनंतर बघा, दीनबंधू या वर्तमानपत्रामध्ये बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती वर्णन केली होती. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणूनच त्याला म्हटले गेले होते. म्हणजे त्या काळी जातीयता किंवा तिचे प्रस्थ अत्याधिक होते. उच्चस्तरीय किंवा उच्च जातीय म्हणणं आणि निम्न जातीय म्हणणं याच्यात काही गैरसमजलं जायचं नाही. त्यावेळी ज्यांच्यापर्यंत सुविधा पोचल्या नाहीत अशा दीन समाजाची माहिती किंवा त्यांचं म्हणणं मांडण्याचं काम दीनबंधूनं केलं होतं. आणि महात्मा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. तदनंतर बघा, या स्लाईडनंतर मात्र आपण थांबणार आहोत कारण इथे आपल्या वर्तमानपत्रांचा इतिहास संपतोय. माझा पुढचा व्हिडिओ नियतकालिकांपासून सुरू होईल. पण केसरी आणि मराठा या 2 वर्तमानपत्रांचा तुमच्या टिपाद्यामध्ये आला आहे. माहिती अशी की एकत्रित माहिती तुम्ही लिहायची आहे. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान. बघा, फक्त केसरी आणि मराठा नाही तर ज्ञानोदयमध्ये बातमी आली आहे का आपल्याला बघायला लागेल. प्रभाकरमध्ये फ्रेंचांच्या बंडाच्या इतिहासाची आली होती, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. केसरी व मराठा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठी ही वर्तमानपत्रे होय. 1881मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. वर्तमानपत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशाची स्थिती, देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. आता बघा, 21व्या शतकात
वर्तमानपत्रे म्हणजे आत्ता जे शतक आपण जगत आहोत त्या शतकात वर्तमानपत्रे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता बघा, इथे तुमचा 1 मार्काचा प्रश्न जो स्वाच्यामध्ये दिलेला आहे काळ्या रंगाच्या ब्रॅकेटमध्ये, तिथे दिसेल कोणती भूमिका बजावतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भूमिका बजावतात. 1 मार्क इथे आपल्याला मिळणार आहे. परिच्छेदातनं हे उत्तर सापडणं सोयीचं होईल. केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? परिच्छेदात तुम्हाला उत्तर मिळणार आहे. केसरी आणि मराठाचे ऐतिहासिक योगदानही मी तुम्हाला मागे लिहून दिलेलं आहे. आता लोकशाहीचा चौथा स्तंभ वर्तमानपत्रांना का म्हटलं गेलं? तर लोकशाहीमध्ये जेव्हा जेव्हा लोकांवर, सामान्य जनांवर अन्याय होतो किंवा सरकार काही माहिती दडपतंय असं वाटतं किंवा काही जुलमी घटक समाजातील चुकीच्या पद्धतीनं, भयानं, दहशतीनं काही घटक सामान्य जनांवर किंवा समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी वर्तमानपत्र, न्यूज चॅनलमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या छापून आल्या तर लोक जागरूक होतात, सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागते आणि त्यामुळेच त्याला लोकशाहीचं जे घर आहे, लोकशाहीची जी इमारत आहे, त्या इमारतीचा चौथा स्तंभ, 4th पिलर म्हटलं गेलेलं आहे. कारण 3 पायांवर लोकशाही कधीही उभी राहू शकत नाही. त्यामुळे हा चौथा पिलर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. नियतकालिके हा माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे, पण आता इथे आपण थांबणार आहोत. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडले तर कमेंट देऊन कळवा आणि आपला चॅनल पाहत राहा. लर्न इझी स्वयं. थँक्स अ लॉट.